जर सरकार चुकलं तर प्रश्न कोण विचारणार? जर निर्णय चुकीचा झाला तर आवाज कोण उठवणार? आणि जर सत्ता निरंकुश झाली तर लोकशाही वाचवणार कोण? नमस्कार, आपण पाहतात थेट वार्ता आणि आजचा अत्यंत महत्वाचा विषय, मजबूत विरोधी पक्ष लोकशाहीसाठी किती महत्वाचा? लोकशाही म्हणजे फक्त मतदान नाही. लोकशाही म्हणजे जनतेचे प्रतिनिधित्व, सत्तेवर नियंत्रण, निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता आणि जबाबदारी. भारतीय राज्यघटना 3 स्तंभांवर उभी आहे: विधिमंडळ, कार्यपालिका, न्यायपालिका. परंतु या सगळ्यांमध्ये एक अनौपचारिक पण अत्यंत महत्वाचा स्तंभ आहे: विरोधी पक्ष. विरोधी पक्ष म्हणजे फक्त सरकारची टीका करणारा गट नाही. त्याची मुख्य कामे अशी आहेत: सरकारवर लक्ष ठेवणे, सरकारने घेतलेल्या निर्णयांची चौकशी करणे, प्रश्न विचारणे, संसदेत चर्चा घडवून आणणे, पर्यायी धोरणे मांडणे, जर सरकारची योजना अपयशी ठरली तर पर्याय देणे, जनतेचा आवाज बनणे, ज्यांचे प्रश्न सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत त्यांच्यासाठी आवाज उठवणे, निरंकुश सत्तेला रोखणे. सत्ता जर अमर्याद झाली तर लोकशाही धोक्यात येते. विरोधी पक्ष हा ब्रेक सारखा असतो. इतिहास साक्ष देतो की ज्या देशात विरोधक कमजोर झाले तिथे निर्णय एकतर्फी झाले, माध्यमांवर दबाव वाढला, जनतेचा आवाज कमी झाला, भ्रष्टाचार वाढला. त्यामुळे लोकशाही हळूहळू एकपक्षीय व्यवस्था बनते. विरोध नसणे म्हणजे स्थिरता नव्हे, विरोध नसणे म्हणजे धोका. भारतासारख्या विशाल देशात विविध विचारसरणी आहेत. उत्तर, दक्षिण, ग्रामीण, शहरी, सर्वांचे प्रश्न वेगळे आहेत. मजबूत विरोधी पक्ष असेल तर संसदेत दर्जेदार चर्चा होते, विधेयकांवर सुधारणा होतात, निर्णय अधिक संतुलित होतात. 1975च्या आणीबाणीचा काळ आपण विसरू शकत नाही. त्या काळाने दाखवून दिलं, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विरोधी आवाज आवश्यक आहे. मजबूत विरोधी पक्ष हवा असेल तर व्यक्तिपूजेपेक्षा धोरणांवर भर दिला पाहिजे. सकारात्मक टीका, जनतेशी थेट संवाद, पारदर्शक नेतृत्व आणि पर्यायी दृष्टिकोन हवा. विरोधी पक्ष घोषणाबाजीने मजबूत होत नाही, तो मजबूत होतो विश्वासाने. लोकशाही फक्त नेत्यांची नाही, ती जनतेची आहे. जर जनता प्रश्न विचारत नसेल, जर जनता मतदान करत नसेल, जर जनता जागरूक नसेल तर विरोधी पक्ष कधीच मजबूत होणार नाही. लोकशाहीत सरकार आणि विरोधक दोघेही आवश्यक आहेत. जसे गाडीला ऍक्सिलेटर आणि ब्रेक दोन्ही लागतात. मजबूत सरकार महत्वाचे आहे, पण मजबूत विरोधी पक्ष त्याहून महत्वाचा आहे. कारण लोकशाही म्हणजे फक्त सत्ता नाही, संतुलन आहे, आवाज नाही, संवाद आहे, आणि मतभेद नाही तर विचारांची विविधता आहे. आपण कोणत्याही पक्षाचे असाल पण लोकशाहीचे नक्कीच असाल. मी राजेंद्र शेंडे, आपण पाहत होता थेट वार्ता. धन्यवाद.